नमस्कार मित्रांनो, 14 मार्च 2025 धुलीवंदन. धुलीवंदनाच्या दिवशी पाण्याचा अपव्यय होतो. जास्त केमिकल युक्त कलर वापरले जातात. याही ऑब्लिगेशन्सला अनेक दिवसापासून आपल्या सुजाण हिंदू नागरिकांनी बगल देत नैसर्गिक रंगाकडे आता वळण घेतलेलं आहे. पाण्याचा किमान अपव्यय होतोय. कारण एक लक्षात घ्या, ज्या देशामध्ये जास्तीत जास्त हिंदू लोक राहतात तिथं हिंदूंचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार. कुठलीही गोष्ट मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना कुठल्या तरी एका गोष्टीचं कमी अधिक पद्धतीमध्ये व्यय होणार. तो व्यय आपण थांबवू शकतो, तेवढा थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. माझं असं कदापि म्हणणं नाही की सण साजरे करायचे नाही. आपण सण आपल्या शास्त्रामध्ये नोंदवल्याप्रमाणे नक्कीच साजरे करायचे, कारण की आपण हिंदुस्थानात राहतो आणि हिंदुस्थानात आपले सण तर नक्कीच साजरे झाले पाहिजे, असं माझं मत आहे. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.